सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या आणि घराघरांचे बजेट कोलमडून टाकणाऱ्या महागाई विरोधात आता विरोधक रस्त्यावर उतरले आहेत। मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वाढत्या महागाई विरोधात एक जोरदार आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले। गॅस सिलेंडरचे भाव असोत की रोजच्या जेवणातील जीवनावश्यक वस्तू, सर्वच गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत। याच मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर चूल पेटवून सरकारचा तीव्र निषेध केला। घर कसं चालवायचं असा संतप्त सवाल विचारत या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या, शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। जसे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातत्याने जनतेचे जे काही प्रश्न असतील ते घेऊन रस्त्यावरती सातत्याने उतरत असतो। आज तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण देशभर महागाईचा भडका उडालेला आहे। आज गॅस दरवाढ, इंधन दरवाढ, डिझेल पेट्रोल दरवाढ झालेली आहे। हे 12 वर्षापूर्वी ज्यावेळेला हे सरकार या सत्तेवरती बसलं होतं त्याच्यानंतर 2.5 ते 3 पट भाव या सर्व गोष्टींचे झालेले आहेत। हे सरकार ज्यावेळेला सत्तेवरती आलं त्यावेळेला या सरकारमधले अनेक मंत्री, अनेक नेते हे अशाच पद्धतीने सिलेंडर डोक्यावरती घेऊन रस्त्यावरती उतरले, परंतु लोक भावनेचा त्यांनी आदर केला नाहीये आणि परत एकदा इंधन दरवाढीला आणि सिलेंडर दरवाढीला लोकांना सामोरं जायला लागत आहे। लोकांना वेगवेगळ्या प्रकारची दादर दाखवायची, सत्तेवरती यायचं आणि मेन मूळ प्रश्नापासून लांब जायचं आणि लोकांना दरवाढीच्या जरी ढकलून द्यायचं, हे सरकारचं जे डोकं ते ठिकाण आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज रस्त्यावरती 100% शिवसेना ठाकरे गट हा आता जरी एका ठिकाणी रस्त्यावरती किंवा भागाभागात जरी रस्त्यावरती उतरलेला आहे तरी शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घराघरात जाऊ, लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी परत एकदा फार मोठं आंदोलन हे मुंबई महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असं मला वाटतं। एकीकडे सरकार विकासाचे दावे करत असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत। हाच आरोप आता ठाकरे गटाने केला आहे। गोरेगावमधील या आंदोलनाने सरकारचे डोळे उघडणार का? वाढत्या किमतींवर सरकार काही नियंत्रण मिळवणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल।